आज 2-3 दिवसा अगोदर त्यानं सोयाबीनचा विमा घोषित केला होता. तर सोयाबीनमध्ये फक्त 2 सर्कल घेऊन 50 सर्कलच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं होतं. तसंच आज त्यानं तुरीचा विमा घोषित केला आहे. तुरीतनी फक्त अकोला जिल्ह्यातल्या 52 पैकी फक्त 12 सर्कल घेऊन 40 सर्कलला वंचित ठेवलं आहे. मग आमचं विमा कंपनीला असं म्हणणं आहे बा की तुम्ही निकष कोणते लावून राहिले आहे. एकीकडे तुरीचे ॲव्हरेज 3 क्विंटल 2 क्विंटल 1 क्विंटलच्या जवळपास अतिवृष्टीमुळे विशेष गोष्ट म्हणजे तूर जळाल्याच जास्त यावर्षी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशपट्टीत आमचा जो खारपान पट्टा आहे, खारपान पट्ट्यातनी तुरीचे पिकं अतिवृष्टीमुळे मुळातच जळले होते. त्याच्यामुळे आम्ही विम्याला पूर्ण पात्र असतानाही विमा कंपनीनं भेदभाव करत मोजक्याच सर्कलमध्ये विमा देऊन असं जर विमा कंपनी करत असेल तर आम्ही सर्व शेतकरी लोक आता जे शुक्रवारी आमची मोठी मिटिंग आहे विमा कंपनी या विरुद्ध पीक विम्याच्या, तर आम्ही विमा कंपनीसोबत एवढे आक्रमक होता शेतकरी की आज गोष्ट अशी झाली आहे की आमच्या नावावर केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे निधी घेऊन जो अनुदान आमच्या नावानं विमा कंपनी भेटते त्याची 9 वर्षातला लेखाजोखा आम्ही ऐकलेल्याप्रमाणे 16,000 कोटीनं विमा कंपन्या प्रॉफिटमध्ये आहे. आणि शेतकऱ्याला जर हक्काचे पैसे भरून पैसे भेटत नसतील तर शासनाने डायरेक्ट ते 16,000 कोटी त्याचे बंद करा ना. कशाला करोडो रुपये त्याला देऊन राहिले. आम्हाला डायरेक्ट 10,000 रुपये एकराचं अनुदान वाटा जून महिन्यात. आम्हाला विमा नाही पाहिजे ना फिमा नाही पाहिजे तुमचं काहीच नाही पाहिजे. पण आमच्या नावानं विमा कंपन्याचं भलं करू नका. या गोष्टीत जर शासनानं लक्ष दिलं नाही तर आम्ही 24 तारखेची सभेत शेतकऱ्याचा निर्णय घेऊन जर शेतकऱ्यांना तयारी ठेवली बा की आपल्याला विम्यासोबत 2 हात करायचेच आहे तर आम्ही 1 मे रोजी मूर्तिजापूरच्या नॅशनल हायवेवर विमा कंपनीचे आमचे तुरीचे कापसाचे सोयाबीनचे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात महाडीबीटीद्वारे पैसे जायपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन कंटिन्यू करणार आहोत. याची पीक विमा कंपनीनं कृषी विभाग महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन शासनानं शेतकऱ्याला न्याय द्यावा. अन्यथा या सर्व गोष्टीला जबाबदार पीक विमा कंपनी व शासन राहणार आहे. तर काही शेतकरी असे आहेत की त्यांना लवकर कळत नाही पीक विमाचं असो किंवा इथल्या काही गोष्टी असो, त्यांना आपण कसं समजून सांगणार आहात की आपल्यासमोर अन्याय काय झाला. अन्याय म्हणजे आता गोष्ट कसं झाली माहिती आहे का, आपल्या शेतकऱ्याचं कसं होतं आतापर्यंत विमा डायरेक्ट खात्यात भेटत आहे. काही नाही फुल भाव जावा आपण तो फुकट 2 रुपयात फुकट्यात विमा काढला बा आपल्याला 5,000 भेटले ना भक्कम झालं. पण आमचं असं यावेळेस निकष आहे की मी माझं स्वतःचं उदाहरण देतो तुम्हाला की मी माझा स्वतःच्या सोयाबीनचा विमा फाडताना 918 रुपये कॅश भरली. त्याच्या अगेन्स्टमध्ये मला 90,000 रुपयाचं कव्हरेज दिलं आहे विमा कंपनीनं. मला विमा लागेल तर त्या कव्हरेजच्या हिशोबानं नुकसान भरपाईचा विमा आम्हाला घ्यायचा आहे. आम्हाला नाही दिला चालेल पण मी ते कागदपत्र घेऊन हायकोर्टातून जनहित याचिका दाखल करून विमा कंपनीला नोटीस देणार आहोत आम्ही किंवा जर 33% अतिवृष्टीची मदत असेल तर आम्हाला विम्याचा निकष पण 33% 50%च्या आधारावर भेटला पाहिजे. विमा देताना असं नाही द्यायचा की कव्हरेज द्यायचं 90,000 5,000 घेऊन घराकडे जाय. त्या शाळेत आम्ही शिकलो शेतकरी. आता आमचे शेतकऱ्याचे पोरं आता तरुण पोरं हुशार झाले आहेत, त्याला इथं वाचता येते. त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या हक्कानं विमा घेऊ. जर ह्या त्वरित मूर्तिजापूर तालुक्यातील अकोला जिल्ह्यातील विम्याचा लाभ मिळाला नाही पूर्णपणे तर आपले पुढचं पाऊल काय असेल. या अकोला जिल्ह्यातनी 1,25,000 शेतकरी सोयाबीनचे आहेत, 58,000 शेतकरी तुरीचे आहेत. अजून कापसावाल्या शेतकऱ्याचा आकडा याचाच आहे. आमचं असं शेतकऱ्याच्या पोरांना म्हणणं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची पॉलिसी काढली आहे ते पॉलिसी घेऊन आम्ही पॉलिसीच्या आधारावर आम्हाला कोणीही हालतीत पीक विमा कंपनीकडून विमा घ्यायचा आहे की आमचं आंदोलन हे आता अति उग्र राहणार आहे. की आता आम्ही तसंही माहिती आहे का खरंच होऊन राहिलो. एक तर हमीभाव नाही आहे मार्केटमध्ये, आम्हाला डिमांड नाही आहे. त्यामुळे आता आमच्या हक्काच्या पैशापाठी जर आमच्यावर कोणी कुऱ्हाड घालत असेल तर आम्ही टिट फॉर टॅट तसाच जबाब देऊ विमा कंपनीला. जर ते आमच्या टाळूवरचं दोन्ही खात असेल तर आम्ही त्याची कॉलर धरून पैसे आणायची हिंमत ठेवू याच्यापुढे विमा कंपनीकडून. त्याचे विमा कंपनीचे ऑफिसेस कसे चालतात आणि कसे ते आमच्या नावावर करोडपती आणि अब्जपती होऊन राहिले आहेत ते आहे. आम्ही शेतकरी आहोत. आता आपले पुढचे पाऊल काय असेल. पुढचं पाऊल आमचं एकच आहे की 1 मे महाराष्ट्र दिनी ज्या महाराष्ट्र दिवशी महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्र दिनी निर्माण झाला आहे महाराष्ट्राची, त्याच महाराष्ट्रात जर शेतकऱ्यावर पीक विम्याच्या नावाखाली जर विमा कंपनीला मोठं करण्याचा प्रयत्न शासन करत असेल तर अशा राज्याचा आम्ही दिवस साजरा करून काय करावा. अरे आमचंच भलं नाही होऊन राहिलं, आम्हाला जर पैसे नाही भेटू राहिले तर आम्ही काय करा. म्हणून आमचं असं आहे की 1 मेच्या अगोदर आमच्या खात्यात जर पैसे आले नाही तर या महाराष्ट्रातलं पीक विमा कंपनीचं सगळ्यात मोठं उग्र आंदोलनाचं ठिकाण मूर्तिजापूरचं राहणार. या आंदोलनाला माहीत आहे का, किसान ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेट्टी साहेबाची जनमंच की जे न्यायालयीन लढ्यासाठी पूर्ण वेळ शासनाची हात केले आहेत, या सगळ्या संघटनेचा मोठा पाठिंबा आहे आता. त्यामुळे आता या आंदोलन हे काही नुसतं मूर्तिजापूर तालुक्यापुरतं सीमित नाही आहे. या आंदोलनात किसान ब्रिगेड, राजू शेट्टी साहेबाची स्वाभिमानी शेतकरी संघटना, नागपूरची जनमंच या सर्व संघटनेचा मोठा पाठिंबा. मूर्तिजापूर तालुक्यातील प्रार संघटना,
व ज्या काही छोट्या मोठ्या संघटना आहे मुर्तेवाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या, या सर्व संघटनांची सोमवारी संयुक्त मिटिंग घेऊन एक कसं महाराष्ट्र लेवलचं मोठं आंदोलनाची सुरुवात या मुर्तेवाड होणार आहे, याची शासनाने दखल घ्यावी.